नमस्कार. मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल. आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील सदानंद वार्डातील. आणि ह्या सदानंद वार्डामध्ये आडे कॉम्प्लेक्स आहे आणि आडे कॉम्प्लेक्समध्ये एक दारूचं दुकान, बियर शॉपही उघडण्यात आलेली आहे. सौ प्रिया निलेश जयस्वाल या नावानं हे दुकान ह्या ठिकाणी आहे. आणि ह्या दारूच्या आणि बियर शॉपीमुळे शेजार पाजारच्या सर्व दुकानावर एक वाईट परिणाम होताना दिसत आहे आणि ग्राहकांची संख्या कमी होत आहे. या ठिकाणी डोळ्याचा दवाखाना होता, त्याचबरोबर रामदेव बाबा निर्मित औषधाचे दुकान होते. सगळे गाळेच्या गाळे ह्या ठिकाणचे बंद झालेले आहेत आणि ह्या ठिकाणी असलेले इतर दुकाने लोक सोडून गेलेले आहेत. आणि ह्या बिअर शॉपीमुळे आजूबाजूच्या दुकानावर परिणाम झाला आहे. पहा, ह्या ठिकाणचे दुकान हटवावे, हे दुकान हटवावे म्हणून आजूबाजूच्या सर्व गाळे मालकांनी यवतमाळ जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या, परंतु त्यांच्या तक्रारीची अद्याप कोणीही दखल घेतलेली नाही. हे आडे कॉम्प्लेक्स एक ब्राह्मणाचं कॉम्प्लेक्स असून अशा माणसाकडून दारूच्या दुकानाला गाळे देणे अपेक्षित नव्हते, अशी प्रतिक्रिया या दारूच्या दुकानाच्या बाजूला असलेल्या राजेश टी.व्ही. सेंटरच्या मालकांनी आज अग्निबाणशी बोलताना दिली. राजेश टी.व्ही. सेंटर हे पहा. नमस्कार, मी राजेश ठाकूर. माझं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे भरपूर वर्षापासून आणि आडे कॉम्प्लेक्स साई समर्थ आर्केड इथे आहे. माझ्या दुकानाच्या शेजारी मालकानं जयस्वाल NS जयस्वाल यांना एक दुकान गाळं विक्री केलं आणि त्या गाळ्यामध्ये जयस्वाल यांनी दारूचं वाईन शॉप उघड. त्यामुळं इथे येणारे जे लोक आहेत ते येऊन न राहिले आणि आमच्या शेजारचे जे डॉक्टर्स आणि पतंजली आरोग्य केंद्र हे असे आणि आणखी जे शुभ्रा ड्राय क्लीनर्स जे लेडीजचे स्वरूपात असणारे इथले दुकानं खाली करून गेले. याच्यामुळं आमचे सगळं मार्केटचं व्हॅल्युएशन डाऊन झालं आणि आमच्या इथं येणारे सगळे ग्राहक तुटत आहेत. आमच्या जे संसार आहे इतक्या वर्षापासून आम्ही इथं जे करत आहे त्याच्यावर फार मोठा परिणाम होत आहे. आणि मालक जे आहेत जे ब्राह्मण समाजाचे असून ब्राह्मण समाज त्यांच्याकडून अपेक्षा त्यांच्यापाशी लोकांना आम्ही पूर्ण गाळीधारक मालक आम्ही सगळी या बद्दल आम्ही कंप्लेंटसुद्धा दिल्या आहेत. ते आम्ही सगळ्या लेखी स्वरूपात जवळपास आयुक्तालय, आरोग्य उत्पादन शुल्क यवतमाळ, पोलीस ठाणे यवतमाळ आणि जिल्हाधिकारी साहेब SP साहेब यवतमाळ यांना अर्ज करून त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्या आम्ही सर्व परेशान